सहस्र चंद्रदर्शन सोहळा देखील यावेळी संपन्न झाला। बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने आज बीड जिल्ह्यातल्या विविध भागांचा दौरा केला। यामध्ये बीड तालुक्यातल्या लिंबा, रुई, शिरूर तालुक्यातल्या येवलवाडी, कारेगाव तसंच आष्टी तालुक्यातल्या देवळाली आणि घाटापिंपरी या गावांचा समावेश आहे। राज्यातल्या खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यमापन करण्यासाठी गृह मंत्रालयाचे हे पथक राज्याच्या दौऱ्यावर आले। केंद्राचे 2 वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानाचा आढावा घेतला जात आहे। सोलापूर जिल्ह्यातही केंद्रीय पथकाने अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी केली। उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या नुकसानाची पाहणी करत या पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला। वडकबाळ, हत्तूर, तिर्हे आणि शिवणी या गावांना पथकाने भेट दिली आहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असा पुनरुच्चार